तुम्ही पॉन पाहून स्वतःची तुलना करता का? तुम्हाला वाटतं का की रिअल लाईफमध्ये तसंच परफॉर्म करायला हवं? सत्य काय आहे माहीत आहे? मी तुम्हाला सांगणार आहे पॉनची रिॲलिटी काय आहे. पॉन ॲक्च्युली रिॲलिटी नाहीच आहे, ती एक परफॉर्मन्स इंडस्ट्री आहे आणि या परफॉर्मन्सच्या मागे लपलेलं असतं प्रेशर, स्ट्रेस आणि कधीकधी परमनंट डॅमेजसुद्धा. तर मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, सेक्शुअल परफॉर्मन्स आणि पॉन रिॲलिटी. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजा की पॉन ॲक्टर्स हे सामान्य लोक नसतात, त्याला एक परफॉर्मन्स ॲथलेट्स ऑफ सेक्स. जसं प्रत्येकजण क्रिकेट खेळू शकत नाही, धावू शकत नाही, तर प्रत्येकजण पॉन परफॉर्मर होऊ शकत नाही. परफॉर्मन्स प्रेशर लोकांना खूप असतं, तो सर्वात मोठा मानसिक ताण या पुरुषांवरती असतो, खूप मोठं प्रेशर या लोकांना असतं. तसंच इरेक्शन आणणं आणि दीर्घकाळ टिकवणं त्यांना असतं आणि त्यांना तो सीन पूर्ण करावा लागतो आणि जर फेल झालो तर एम्बॅरेसमेंट आहे, गिल्ट आहे, रिजेक्शन आहे. हा ताण त्यांच्यामध्ये आणखीन अँक्झायटी वाढवतो आणि त्यांना तीव्र प्रॉब्लेम होऊन इरेक्शन कमी होऊ शकतं. अँक्झायटी वाढली की सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम जी आहे ती ॲक्टिवेट होते, ब्लड फ्लो कमी होतो, इरेक्शन कमी होऊन जातं. तर हे सर्व पॉनचे प्रॉब्लेम्स आहेत. वायग्रासारखी औषधं जी आहेत ती गरज नसतानासुद्धा मग त्यांना घ्यावे लागतात, तरुण पण घेतात. पण लक्षात घ्या की वायग्रा ही काही जादू नाही. जर स्ट्रेस जास्त असेल तर वायग्रासुद्धा काम करत नाही. काही लोक पुढे जाऊन इंजेक्शन्स वापरतात, पॅपेव्हरिनसारखे, धोकादायक ते होऊ शकतात. कारण का इंजेक्शनमध्ये 4 तासांपेक्षा जास्त इरेक्शन जर राहिलं तर परमनंट डॅमेज होऊ शकतं. जास्त वापर केला तर सेक्शुअल डिस्फंक्शन होऊ शकतं. त्यामुळे पॉन हा पूर्ण माइंड गेम आहे. रिअल सेक्शुअल परफॉर्मन्स जो आहे हा ॲक्च्युली माइंड, बॉडी आणि इमोशनमधनं होतो. पॉनमध्ये लोक मानसिक तयारी करतात, पण सामान्य व्यक्ती कंपॅरिझन आणि गिल्टमध्ये अडकतो. तर पॉन रिॲलिटी काय? पॉनमध्ये तुम्हाला तेच 10-15 पुरुष दिसतील वारंवार, लोक त्यांच्याशी तुलना करतात. पण सत्य हे आहे की त्याचं एडिटिंग होतं, त्याचे रिटेक्स होतात, आर्टिफिशियल सबस्टन्सेस वापरले जातात, काही टूल्स वापरले जातात. इजॅक्युलेशन व्हॉल्यूम जो असतो तो अनेकदा नॅचरल नसतो, ते पण एक शूटिंग आहे, व्हिडिओ टेक्निक आहे. स्क्विरिटिंग जे होतं ते सुद्धा नॅचरल नसतं. साईज बदलता गैरसमज लोकांना होऊन जातो त्यांचा साईज पाहून. साईज मॅटर्स मोस्ट असं म्हटलं जातं, पण असं नाही आहे. बहुतेक महिलांना इमोशनल कनेक्शन हवं असतं, साईज त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. काही वेळा तर साईज खूप जास्त असेल तर महिलांना तो पेनफुलसुद्धा होऊ शकतो. पॉनमध्ये काही परफॉर्मन्सला रिजेक्ट केलं जातं कारण की त्यांचा साईज खूप मोठा आहे. कारण साईज मोठा असेल तर प्रॉब्लेम होतो. पॉन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना रिलेशनशिपमध्ये चॅलेंजेस येतात. इनसेक्युरिटी असते, कंपॅरिझन असतं, जिलसी असते, रिअल इंटिमसी त्यांची होत नाही. ऑन परफॉर्मन्स कॅमेरा वेगळा आहे, रिॲलिटी वेगळी आहे. रिॲलिटीमध्ये कनेक्शन हवं असतं, कनेक्शनचा खूप चांगला एक्सपिरियन्स हवा असतो. कोणत्याही स्त्रीला असं नको असतं की तो येणं, पटापट करणं, चाललं जाणं हे पण तिला आवडत नाही. तिला कनेक्शन पाहिजे असतं. त्यामुळे रिलॅक्सेशन, मेडिटेशन, ब्रीदिंग टेक्निक हे खरोखर चांगल्या परफॉर्मन्सचे उपाय आहेत. आणि जर हवी असेल गोळी तर घेणं आवश्यक आहे. पॉन ही फॅन्टसी आहे, रिअल लाईफमध्ये इंटिमसी आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा आपण फॅन्टसीला रिॲलिटी मानतो तेव्हाच खरी समस्या सुरू होते. जर तुम्हाला असं वाटतं की पॉन जे आहे हे खरंच प्रॉब्लेमॅटिक आहे तर जरूर लोकांना व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला असं वाटतं की लोक डिस्चार्ज होतं, इरेक्शन टिकत नाही, कॉन्फिडन्स कमी झाला आहे, तर लपवू नका आणि सायकेट्रिस्टची किंवा सेक्सॉलॉजिस्टची हेल्प जरूर घ्या. अधिक माहिती करता तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.